पत्रकार परिषदेचं आणि आजची पत्रकार परिषद याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. ओके. म्हणजे हतबल असलेले अधिकारी, हतबल असलेले आयुक्त किंवा कणाही न असलेला आयोग कसा असू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजची पत्रकार परिषद होती. हे मी प्रामाणिकपणे सुरुवातीला स्पष्ट सांगतो. कारण आज पत्रकारांनी वाघमारेंना अक्षरशः घेरलं आणि वाघमारेंना असंख्य असे प्रश्न पुढे करून त्यांना सतावून सोडलं. पण वाघमारेंची एक तेज जी सुरू झाली ती कायमची तशीच होती. तो माझा अधिकार नाही, राज्य आयोगाचा अधिकार नाही, ते मी करत नाही, सुप्रीम कोर्टाने सांगितलं म्हणून आम्हाला करणंच आहे. या सगळ्या गोष्टी या प्रत्येक गोष्टीवर वाघमारे ठाम होते. म्हणजे पत्रकारांच्या प्रश्नाला कुठलंही समर्पक असं उत्तर देण्याच्या ऐवजी त्यांनी सातत्याने एका उत्तराचा परत परत दुसऱ्या उत्तराचं तेच उत्तर देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे यापूर्वी मी तुम्हाला सांगतो, नंदलाल हे राज्याचे निवडणूक आयुक्त होते आणि विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळाने त्यांची शिफारस केली होती त्यांना आयुक्त करावं म्हणून. पण ज्या वेळेला मतदारसंघांची पुनर्रचना करण्याच्या वेळेला विलासराव देशमुखांना अशी अपेक्षा होती की लातूरचा मतदारसंघ हा आरक्षित ठेवू नये. पण नंदलाल यांनी त्यांचं ऐकलं नाही आणि न ऐकता पत्रकारांनी त्यांनी काही विचारलं की बाबा विलासराव देशमुखांची अशी मागणी वगैरे. नंदलाल बोलणारे आयुक्त होते आणि त्यांनी त्याच्यावरती काही प्रतिक्रिया दिल्या. आणि त्यावेळेला चंद्रकांत छाजेड यांनी विलासराव देशमुखांच्या विरोधात नंदलाल बोलले म्हणून त्यांच्या विरोधात हक्कभंग आणला आणि विलासराव देशमुखांच्या सरकारने तो हक्कभंग मंजूर करून नंदलाल यांना 4 दिवस तुरुंगात पाठवलं. कणाळ असलेला अधिकारी त्यांनी सांगितलं कुठल्याही परिस्थितीमध्ये मी सभागृहात जाणार नाही, कारण मला जो अधिकार आहे तो उच्च न्यायालयाच्या प्रमुख न्यायमूर्तीचा अधिकार माझा आहे, मला तो संविधानात दिलेला अधिकार आहे. अशा परिस्थितीमध्ये मी वाकणार नाही असं स्पष्ट सांगितल्यानंतर विलासराव देशमुखांच्या सरकारने विधिमंडळाने त्यांना 4 दिवसाची शिक्षा केली. त्यांनी ती शिक्षा भोगली. आयुक्त कसे असावेत ते नंदलाल सारखे असावे. आज दिनेश वाघमारेंना एकच प्रश्न विचारला की राज्यातल्या विरोधी पक्षांच्या आणि मतदारांच्या प्रचंड तक्रारी आहेत की दुबार नावं आहेत, त्यांची नावं नाही आहेत, ज्यांची नावं असायला पाहिजे ती नाही आहेत, ज्यांची नको असायला पाहिजे ती आली आहेत. ही बाब घेऊन आपण सुप्रीम कोर्टात का नाही गेलात? त्यांनी त्याच्यावर एकच उत्तर दिलं, सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे की 31 जानेवारीपर्यंत या निवडणुका झाल्या पाहिजे. अरे पण प्रश्न महाराष्ट्रातला आहे आणि महाराष्ट्रातल्या मतदार याद्यांमध्ये जो असलेला घोळ आज सातत्याने पुढे येतोय, त्याच्याविषयी तक्रारी झाल्या, त्याच्याविषयी